गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया। सर्व सज्जन भाविकांचं मायबाप श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे। समर्थ या मानवी देहाला सांगत आहेत की ज्याच्या मनी गुरु विचार तो नसे कधी लाचार। ज्याच्या अंगी गुरु भक्ती त्याला नाही कशाचीही भीती। म्हणजे काय तर बघा, या ब्रह्मांडामध्ये गुरुचं स्थान या मानवी जीवनामध्ये सर्वात उच्च स्थळी आहे। म्हणजेच काय, म्हणजे ज्याच्या मनामध्ये गुरुचे विचार पेरलेले असतात, गुरु ज्या पद्धतीने सांगतात ते मनोमन बघा विचार करून या देहामध्ये जो विचार उतरवतो ना, तो कधीही मनुष्य लाचार होत नाही। ज्याच्या अंगामध्ये गुरु भक्ती असते, गुरुचं स्थान असतं, त्याला कशाचीही भीती नाही। म्हणजेच काय, म्हणजेच गुरु जे शिकवेल त्याचं बघा आकलन करणं, त्याच्या प्रत्येक शब्दाचा मान ठेवणं हे या मनुष्याचं काम आहे। म्हणजेच बघा, आणि ज्या गुरुची आपण भक्ती करतोय त्याच्या नावातच गुरु आहेत। दत्त गुरु माऊली बघा, या ब्रह्मांडामध्ये श्रेष्ठ जर कोणी असेल ना तर दत्त गुरु माऊली आहेत। बघा, ब्रह्मा विष्णू महेश ही त्रिमूर्ती ज्यामध्ये सामावलेली आहे, असे माझे दत्त गुरु। पुढे समर्थ सांगत आहेत, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपळे मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान। म्हणजेच काय बघा, या मनुष्याला या मनाला जेव्हा दत्त माऊलींचे ध्यान लागेल ना, तेव्हा हा मनुष्य सर्व दुःख विसरून जाईल। या संसारामध्ये सुख कुठे आहे? जेव्हा या दत्त नामाचं ध्यान तुला लागेल ना, तेव्हा सर्व गोष्टी तुला नश्वर वाटू लागतील आणि तुझ्यामध्ये तो असलेला मीपणा आहे ना, बघा मीपणा आहे, या पैशाचा धनाचा गर्व आहे, तो कधी तुझा तुटून जाईल ना, तुला कळणार सुद्धा नाही। पण हे ध्यान कधी लागेल की जेव्हा आपण या उपासनेमध्ये दत्त गुरूंना बघा जागृत करू, तेव्हाच लागेल ना। पण बघा, पण मनुष्याला मात्र हे कळतं का? बघा, जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये बघा हे दत्त गुरु माऊली एवढं भलं दैवत आहे ना, तुम्ही सतत रोज बघा, तुम्हाला जर ही शाश्वती हवी असेल तर बघा प्रत्येकाच्या उपासनेवर आहे। ही प्रचिती हवी असेल तर तुम्ही रोज उपासना चालू करा, दत्त माऊलींचं ध्यान चालू करा। कारण या ब्रह्मांडामध्ये साक्षात तुमच्या डोळ्यासमोर दिसल्याशिवाय राहणार नाही। हे दत्त माऊली एवढं भोलं दैवत आहे, हे सांगण्या इतकं या वैखरीतून त्यांची महती सांगण्या इतकं सोपं नाही। म्हणून तुम्हाला जर ही प्रचिती हवी असेल
तर रोज दत्त माऊलींची उपासना करा, समर्थांची उपासना करा. बघा तुमच्या घरामध्ये तुमच्या देव्हाऱ्यामध्ये साक्षात परमेश्वराची बघा ही लीनता तुम्हाला पाहायला भेटेल. पण मनुष्य फक्त अंधश्रद्धा मानू लागला आहे. आणि ज्यांना वाटत आहे ही अंधश्रद्धा आहे त्यांनी बघा हे निरूपण ऐकू नये. कारण इथे शाश्वत जगाचा इतिहास सांगितला जातो. शाश्वत जग कसं आहे हे करून दाखवलं जातं. आणि जिथे हे मन लागतं ना तिथेच माणसाने थांबावं. दत्त माऊलींचा चमत्कार काय असतो ते खूप भाविकांना प्रचिती आलेली आहे. पण बघा तुम्हाला इथे खरं तर सांगावंसं वाटेल. कारण बघा भरपूर 4-5 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आणि ह्या 4-5 वर्षापूर्वीमध्ये बघा आमचेच नातेवाईक दवाखान्यामध्ये आजारी होते. आणि त्यावेळी डॉक्टरांनी संप केला होता. म्हणजेच बघा त्यावेळी ते दिवस पण सुद्धा खूप हालाकीचे होते. पूर्ण घरामध्ये धन संपत्ती काहीच नव्हती. पैशाचा खूप तुटवडा होता. आणि त्या वेळेमध्ये लास्ट स्टेपला असलेला हा पेशंट बघा त्यावेळी दत्त माऊलींचे बघा तिकडनं गाणगापूरवरनं एक भक्त तिथे आले होते दवाखान्यामध्ये. आणि त्या दवाखान्यामध्ये भक्त आले असताना बघा तिथे आम्ही गेलो आणि डॉक्टरच तिथे नव्हते. आणि डॉक्टर नसल्या कारणानं पेशंटवर बघा उपचारच झाले नाही. सर्वजण खूप घाबरले होते. आणि बघा पुढे पण हलवू शकत नव्हते पेशंटला. कारण सगळीकडे डॉक्टरांचा संप होता. पण त्या दत्त माऊलींच्या भक्ताने आम्हाला सांगितलं की बघा या जगामध्ये हे डॉक्टरांना पण चालवणारं, डॉक्टरांचं मनसुद्धा चालवणारं या जगामध्ये एक ईश्वर शक्ती आहे. ही ऊर्जा आहे. तुम्हाला विश्वास आहे किंवा नाही मला माहीत नाही. पण तुम्ही दत्त माऊलींचं नामस्मरण करायला सुरुवात करा. बघा त्यांचं ते ऐकलं. आणि सर्वांनी आम्ही तिथे 5 लोक होतो त्या पेशंटला घेऊन. आणि तेव्हा आम्ही दत्त माऊलींचं नामस्मरण बघा करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं आम्हाला डोळे बंद करा आणि मनातल्या मनामध्ये हे दत्त माऊलींचं नामस्मरण चालू करा. बघा आम्ही दत्त माऊलींचं नामस्मरण चालू केलं. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः असं नामस्मरण चालू करता करता बघा आमचे 5-10 मिनिटे झाली. आणि 5-10 मिनिटे झाल्यानंतर बघा नंतर अर्ध्या तासामध्ये डॉक्टर स्वतः आमच्या पेशंटजवळ आले आणि म्हणाले की बघा या मी पेशंटवर उपचार करणार आहे. माझा जरी संप असेल तरीसुद्धा मी या पेशंटवर उपचार करणार आहे. आणि नंतर आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बघा मला कोणीतरी सांगत होतं, मी झोपलेलो होतो आणि मला कोणीतरी सांगून गेलं की तुझी कार्यक्षमता या पेशंटवर आहे. या पेशंटवर उपचार कर, मग तू घरी गेलास तरी चालेल. आणि त्यांचं हे ऐकून त्या दिवसापासून दत्त माऊलींवर एवढा विश्वास बसला आहे की जर माणसाने बघा जोपर्यंत स्वतःच्या बघा आयुष्यामध्ये असे प्रसंग येत नाही ना तोपर्यंत माणसाला बघा ती शाश्वत परिस्थिती योग्य आहे की अयोग्य आहे, नक्की परमेश्वर आहे की नाही हे कळत नाही. हे आमच्यासोबत घडलेलं होतं. आणि हीच परिस्थिती बघा त्या परिस्थितीनुसार त्या दिवसापासनं या दत्त माऊलींच्याकडं शरण गेलो, दत्त माऊलींच्या चरणाशी शरण गेलो. आणि तेव्हापासून हा भक्तिमार्ग चालू झाला आहे ना, तर अजून परत स्टॉप झालेला नाही. निरंतर दत्त माऊलींना एवढंच मागणं आहे की माझ्या शरीरामध्ये प्राण असेपर्यंत तुमची ही सेवा चालू राहो, हेच मागणं आहे. आणि तेव्हापासनं आमचं सर्व कुटुंब दत्त माऊलींच्या चरणामध्ये लीन आहे. आणि जेव्हा
हा भक्त बघा, तुम्ही या अगोदर किती पाप केलेलं आहे हे तुम्ही विचारात घेऊ नका. तुम्ही कितीही पाप केलेले असेल, क्रूर कर्म केलेले असेल, ते सुद्धा धुळीस मिळून जाईल. एवढी शक्ती आणि ऊर्जा दत्त गुरूंच्या चरणामध्ये आहे. आणि तुम्ही जर दत्त गुरूंच्या चरणापाशी लीन झाले ना, जर तुम्ही संकल्प केला की नाही आत्ता झाले ते गेले, पण आत्तापासून मला परमेश्वरामध्ये लीन व्हायचं आहे, तुम्ही हा एकच संकल्प करा. आणि तुमच्या जीवनामध्ये काही प्रसंग असतील, काही दुःख असतील, फक्त दत्त माऊलींना मनापासून सांगा. बघा तुमचे प्रश्न सुटतात की नाही. या दत्त माऊलींच्या नामातच एवढी जादू आहे ना, की जे प्रसंग तुमच्या मनामध्ये असतील, जे दुःख तुमच्या मनामध्ये असतील, तुम्ही लगेच हे दत्त माऊलींचं नामस्मरण करा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये कसा बदल घडतोय. समर्थ सांगत आहेत की जर या जीवाने जर या परमेश्वराचे चरण धरले ना, तर ते आयुष्यापर्यंत धरावे. कारण जेव्हा तुम्ही चरणामध्ये लीन होता ना, तर तुम्हाला कसलीही भय भीती राहत नाही. म्हणजेच तुमच्यावर सुखाचा वर्षाव कायमच राहतो. पण हा मनुष्य तसा करतो का? तर मनुष्य त्याच्यावर संकट आलं तरच तिथे वागतो, तरच तिथे नमला जातो. आणि संकट जेव्हा दूर होतं ना, तर परत त्याच्या क्रूर कर्मांकडे वळतो. बघा तरीसुद्धा ही माऊली एवढी श्रेष्ठ आहे की या भक्ताला नेहमी मदत करत असते. बघा हे चरणांची महती किती मोठी आहे. बघा आपण स्वामींच्या समर्थ रामदास स्वामींच्या जीवनामधील एक सुंदर प्रसंग आहे. बघा समर्थ रामदास स्वामींचे एक शिष्य होते. बघा एके दिवशी शिष्य भिक्षा मागत असताना एका घरासमोर आला. बघा आणि काय म्हणतात, भवती भिक्षाम देही असे म्हणत त्याने भिक्षा मागितली. एक योगी घराचा दरवाजा उघडून बाहेर आला आणि त्याला पाहून शिष्य म्हणाला, योगीराज मला दान द्या. योगी गर्विष्ठ होता. त्यानं विचारलं, तुमचे गुरु कोण आहेत? शिष्य म्हणाला, माझे गुरु समर्थ रामदास स्वामीजी आहेत, जे पूर्णतः समर्थ आहेत. शिष्यांचं हे बोलणं ऐकून अहंकारी योगींनी रागाने विचारलं, ही समर्थ व्यक्ती कोण आहे बरं? माझ्या दारात येऊन दुसऱ्याचे गुणगान गाण्याची तुझी हिंमत कशी झाली? मला बघू दे तुझा गुरु किती सक्षम आहे. मी तुला शाप देतो की उद्याचा सूर्य उगवण्यापूर्वी तू मरून जाशील, तू मरशील. बघा त्याने या भक्ताला शाप दिला. आणि जर तुझा गुरु इतका महान असेल ना, तर तुझा मृत्यू पुढे ढकलून दाखव म्हणावं त्याला. बघा तोपर्यंत गावातील लोक जमा झाले आणि गावातील एक व्यक्ती म्हणाला की या योगींनी दिलेला शाप कधीही व्यर्थ जात नाही. हे ऐकून शिष्य घाबरला आणि तो दुःखी होऊन आश्रमात परतला. बघा त्याला पाहून स्वामीजी हसत हसत त्याला म्हणाले, भिक्षा आणलीस का तू? गरीब शिष्य काय म्हणेल? तो म्हणाला, होय गुरुदेव, मी माझे मरण भिक्षेनं आणलं आहे. असं म्हणत शिष्यानं संपूर्ण घटना गुरुदेवांना सांगितली. गुरुदेव म्हणाले, ठीक आहे, आता तू जेवण करायला जा. शिष्य म्हणाला, गुरुदेव मला अन्नाचा एक दाणाही गिळता येणार नाही. बघा त्यावर समर्थ रामदास स्वामी म्हणाले, अजून रात्र बाकी आहे, काळजी करू नकोस. असं बोलून समर्थही निघून गेले. बघा रात्री झोपायला जात असताना समर्थांनी बघा त्या शिष्याला बोलावलं आणि म्हणाले, माझे पाय दाबशील का तू? बघा शिष्य म्हणाला, होय गुरुदेव, मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तुमच्या चरणांची सेवा करायची आहे.
आणि तो गुरुदेवांचे पाय दाबू लागला. समर्थ म्हणाले, काहीही झालं तरी माझे पाय सोडू नकोस. गुरुदेवजींनी हे 3 वेळा सांगितलं आणि ते झोपी गेले. शिष्य मनापासून गुरूंचे पाय दाबू लागला. त्याचा शाप पूर्ण करण्यासाठी योगींनी रात्रीच्या पूर्वार्धामध्ये एका सुंदर स्त्रीला पाठवलं. ती दारामध्ये आली आणि शिष्याला म्हणाली, इकडे ये आणि सोन्या चांदीने भरलेलं भांडं घे. शिष्य म्हणाला, देवी मला माफ कर, मी गुरूंच्या सेवेमध्ये आहे. तुम्हाला हवे असेल तर इथे या आणि द्या मला, पण मी येणार मात्र नाही. बघा, ती सुंदर स्त्री म्हणाली, नाही, तुम्हाला इथेच यावं लागेल. पण शिष्य गुरूंच्या आज्ञेनुसार मी सेवा सोडून परत येणार नाही, असं बघा त्या भक्ताने सांगितलं. त्या शिष्यानं सांगितलं, अहंकारी योगीचा पहिला प्रयत्न फसला. रात्रीच्या उत्तरार्धामध्ये योगींनी एका महिलेला शिष्याची आई म्हणून पाठवलं. शिष्य अजूनही गुरुदेवांचं पाय दाबत होता. तेवढ्या दारातून आवाज आला, बेटा तू कसा आहेस? आईकडे पाहून शिष्य विचार करू लागला, माझा मृत्यू होण्यापूर्वी आईचं दर्शन झालं, बरं झालं. आईच्या रूपातील स्त्री म्हणाली, बेटा माझ्याकडे ये, तुला भेटून खूप दिवस झाले. शिष्य म्हणाला, आई मी गुरूंची सेवा करत आहे, मला नाही येता येणार तिकडं. हे ऐकून ती बघा बाई निघून गेली. रात्रीचा 3रा भाग निघून गेला. आता योगींनी यमदूताच्या रूपात राक्षस पाठवला. बघा, दारापाशी पोचून तो शिष्याला म्हणाला, चल मी तुला न्यायला आलो आहे, तुझा मृत्यू आला आहे. शिष्य म्हणाला, मी येणार नाही, मी गुरुदेवांचे पाय मात्र सोडणार नाही. यायचं असेल तर इकडे ये आणि मला घेऊन जा. तो राक्षसही निघून गेला. अशा प्रकारे शिष्यानं आपल्या गुरूंच्या आज्ञेचं पूर्णपणे पालन केलं आणि गुरुदेव समर्थ रामदासजी सकाळी उठले. पाय दाबण्याची सेवा शिष्य अजूनही करत होता. त्याला पाहून समर्थ म्हणाले, सकाळ झाली का? शिष्य म्हणाला, होय गुरुदेव, सकाळ झाली आहे. गुरुदेव हसत म्हणाले, अरे तू तर मरणार होतास ना, पण तू जिवंत आहेस. शिष्याला रात्रीच्या प्रत्येक तासामध्ये घडलेल्या सर्व घटना आठवल्या. तेव्हा त्याला आठवले, गुरुदेवजींनी मला पाय का नको सोडायला सांगितलं होतं. शिष्याने गुरुदेवजींचे पाय धरले आणि कृतज्ञतेने म्हणाला, गुरुदेव, तुमच्यासारख्या गुरुदेवांचा हात ज्याच्या डोक्यावर असेल ना, त्याला मृत्यूही इजा करू शकत नाही. धन्य आहात तुम्ही गुरुदेव. बघा, हे श्रेष्ठत्व, याचं तात्पर्य काय? तात्पर्य हेच, हे श्रेष्ठत्व जर आपल्याला हवं असेल तर बघा, दत्त गुरूंसारखा गुरु जर आपल्या जीवनामध्ये असेल, समर्थांसारखा गुरु जर आपल्या जीवनामध्ये असेल, तर या मनुष्याला कसली भीती आहे का? पण हा मनुष्याला हे अजिबात समजत नाही. फक्त जेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतो ना, तेव्हा ईश्वराची त्याला गरज वाटू लागते. पण समर्थ सांगत आहेत की या जर जीवाने बघा या परमात्म्याचा बघा आयुष्यभर जर धावा केला, आयुष्यभर जर भक्ती केली, तर चराचरामध्ये कणाकणामध्ये तुला साक्षात ईश्वर दिसू लागेल, दत्त माऊली दिसू लागतील. पण हा जीव असा करतो का? म्हणून या भक्ती मार्गामध्ये या प्रत्येक मानवी जीवाने यायला हवं. एकदा या भक्ती मार्गाची तुला गोडी लागेल ना, तर तुझं आयुष्य सुखाने नाहून जाईल, तुझ्या जीवनाचं सोनंच होऊन जाईल. म्हणून प्रत्येक मानवाने बघा खरं बोललं पाहिजे, कर्माने व्यवस्थित वागलं पाहिजे. त्याच्यामध्येच दत्त माऊली आहेत ना. जिथे तुमच्याकडून कर्म चांगले घडतात, जिथे तुमच्याकडून सद्गुण विचार पेरले जातात, तिथेच तुमची भक्ती होते की नाही. म्हणून समर्थ सांगत आहेत की हे मानवा,
तुझ्या जीवनातले जे दुर्गुण विचार असतील ते तू काढून टाक. पण ते निघतील कधी? की जेव्हा हा देह या भक्ती मार्गामध्ये येईल आणि रोज उपासना चालू करेल तेव्हाच निघतील ना. नाहीतर आपण विचार करतो की मी कोणत्याही भक्ती मार्गामध्ये नाही, मी कसल्याही कुणाच्या अध्यात्मध्यात नाही, मी व्यवस्थित वागतो, पण तरीही माझ्या वाट्याला दुःख मात्र आहेच. म्हणजेच काय? म्हणजे समर्थ सांगत आहेत की प्रत्येक जीवाला, प्रत्येक माणसाला गुरु हा हवाच. कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि हा चुकीचा पुतळा हा बघा चुकी करण्यासाठीच झाला आहे. म्हणून आपण जेव्हा चुकतो ना तेव्हा गुरुदेव आपल्याला योग्य मार्गावर नेतात आणि योग्य मार्गावर नेण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये गुरुदेवांशिवाय दुसरं कोणीही करू शकत नाही. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जर एवढा सामर्थ्यवान व ऊर्जावान जर गुरु असेल तर या भक्ताला कसली कमी पडेल का? तर कधीच पडणार नाही. जो दास रामाचा आहे, ज्याच्या चराचरामध्ये राम आहे, ज्याच्या मनामनामध्ये दत्त गुरु आहेत, त्यांचं जीवन सोन्याहून पिवलंच होणार ना, सोन्यासारखंच होणार. त्याच्या जीवनामध्ये दुःख जरी आलं तरी ते निवारण करण्यासाठी माझा परमेश्वर बसलेला आहे. म्हणून बघा या क्षणिक सुखासाठी आत्ताचा मानव आपलं आयुष्य बर्बाद करत आहे, पण त्याला साक्षात परमेश्वर तुझ्या पुढे आहे हे समजत नाही. आणि जोपर्यंत तुला प्रचिती येत नाही ना तोपर्यंत तू भक्ती मार्गाला लागणार नाही. म्हणून तुला जर प्रचिती हवी असेल तर पहाटे उठून दत्त नामाचा गजर कर, दत्त नामाचा जप कर. अजूनही वेळ गेलेली नाही, सर्व तुझ्या हातामध्ये आहे. अजूनही तुझ्या हातामध्ये सर्व सुख आहे. ते सुख बघण्याचा तू विचार कर. सुख अगोदर पहा आणि त्या दुःखाचं सावट तुझ्या जीवनातून भेदवून टाक. कारण तुझ्या समोर माझे दत्त माऊली आहेत, दत्त गुरु आहेत. जिथे असतील माऊली तिथे दुःखाचा होईल शेवट. बघा म्हणून समर्थ सांगत आहे की तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख असू द्या, तुम्हीही कर्जात कितीही बुडालेले असू द्या, पण योग्य आत्मविश्वासाने, योग्य बघा या श्रद्धेने जर माऊलींचं तुम्ही नामस्मरण केलं ना, बघा हे नामस्मरण तुमच्या जीवनामध्ये एवढं सुख निर्माण करेल ना. त्या सुखाची महती या वैखरीतून बघा निर्माण करणं, या वैखरीतून सांगणं खूप कठीण आहे. बघा एका उदाहरणाद्वारे आत्मविश्वास बघा जर हरवलेला असेल तर माणूस कधीही भक्ती करणार नाही. म्हणून आत्मविश्वास जर निर्माण करायचा असेल तर भक्ती करावीच लागेल, तरच हा आत्मविश्वास निर्माण होईल. बघा एक व्यापारी होता आणि त्याच्या धंद्यामध्ये नुकसान होत बघा नुकसान होऊन तो कर्जामध्ये बुडालेला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. बघा त्याच्या घरी वारंवार लोक पैशासाठी चक्रा मारत होते आणि बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते. एकदा तो बघा रागाने घरातून बाहेर पडला आणि एका बागेमध्ये असलेल्या बाकड्यावर डोक्याला हात लावून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचवण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा असं त्याला खूप वाटत होतं. त्याच वेळी अचानक एक वृद्धासमोर वृद्ध होता, उभा झाला आणि म्हणाला, मला वाटते तू खूप अडचणीमध्ये आहेस, मी तुला मदत करू शकतो. बघा वृद्धाने त्याला नाव विचारलं आणि एक चेक लिहून दिला, त्याच्या हातामध्ये दिला. हे पैसे घे आणि आजपासून बरोबर 1 वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत कर. बघा असे म्हणून तो वळला
आणि वेगाने दिसेनासा झाला. व्यापाऱ्याने हातातील चेककडे पाहिलं. तो 5 लाखांचा चेक होता. खाली सही होती. व्यापारी विचार करू लागला की या रकमेतून माझं कर्ज चुटकीसरशी संपेल. परंतु त्या व्यापाऱ्याने तो चेक न वटवता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख रक्कम केव्हाही तयार आहे या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर करून घेतलं आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला. आता 1 वर्ष होऊन गेले होते. तो बरोबर 1 वर्षानंतर त्याच बागेत न वटवलेला चेक घेऊन आला होता. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. बघा परमेश्वराची किमया कशी असते बघा. आणि व्यापारी त्याला त्याचा चेक देणार आणि आपल्या यशाची गाथा सांगणार. तेवढ्यात एक नर्स तिथे धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडलं. चला शेवटी तुला पकडलंच. ती ओरडून व्यापाऱ्याकडे बघून ती नर्स म्हणाली, याने तुम्हाला जास्त त्रास तर नाही दिला? बघा हा नेहमी मनोरुग्णालयातून पळवून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी मोठा पैसेवाला आहे असे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यापारी हे ऐकून थक्क झाला. त्याला काहीच कळेनासं झालं. गेले वर्षभर आपल्याजवळ 5 लाख रक्कम केव्हाही तयार आहे या थाटामध्ये तो करार करीत होता. अचानक त्याच्या लक्षात आलं की त्याचं आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच, तर त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्याने त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती. म्हणजेच काय या कथेचं तात्पर्य काय? कोणतेही कार्य असो हे आत्मविश्वासाने केल्यास यश मात्र हमखास मिळते. आणि दुसरी गोष्ट ही की बघा त्या व्यक्तीने या व्यक्तीला आत्मविश्वास दाखवला की मी हे तुला 5 लाख रुपये देतो. म्हणजेच काय त्याने त्या माणसानं गुरुस्थानी ठेवलं ना. म्हणजेच माणसाच्या आयुष्यामध्ये गुरु आपल्यासाठी काय करतात तर गुरु आपल्यामधला आत्मविश्वास जागृत करतात. आणि हा आत्मविश्वास जागृत जर माणसाच्या जीवनामध्ये झाला ना तर माणूस बघा सुखाच्या लहरीमध्ये जाण्यास तयार होतो. त्याला असं वाटू लागतं की दुःख माझ्या जीवनामध्ये राहिलेलंच नाही. मी आता एवढा श्रीमंत होणार, एवढा धनवंत होणार. आणि खरं तर माणसाचे विचारच माणसाला धनवान बनवू शकतात. जेव्हा माणूस बघा दुःखाचे विचार करायला लागतो ना तेव्हा त्याच्या जीवनामध्ये धन येऊन सुद्धा दुःखच निर्माण होतं. म्हणून समर्थ सांगत आहेत की आपल्या जीवनामध्ये बघा माऊलींसारखा श्रेष्ठ कोणी नाही. हा जो परमात्मा आहे ना, तुम्ही कधीही नामस्मरण करा. कोणताही दिवस असो, कोणताही क्षण असो, ज्या दिवशी तुम्ही नामस्मरण कराल ना त्या दिवशी परमात्मा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतील. आणि दत्त माऊलींची एवढी कृपा आहे ना की तुम्ही कोणतंही कार्य असू द्या, कोणतंही दुःख असू द्या, कोणताही व्यवहार असू द्या, तुम्ही फक्त नामस्मरण करण्याची सुरुवात करा. सद्गुरू प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाहीत. ही मी सांगतोय म्हणून करू नका, कारण ही शाश्वती. तुम्हाला हे पाहायचं असेल ना तर तुम्ही आत्तापासून माऊलींचं नामस्मरण करायला सुरुवात करा. आणि हे कार्य हे परमेश्वराचं कार्य आहे. आम्ही फक्त परमेश्वराकडून बघा हे फक्त तुम्हाला ही वैखरी आहे ना, हे आमचं एवढं भाग्य नाही की आम्ही या वैखरीतून बोलू शकतो. पण ही वैखरी बोलवणारा धणी कोण आहे तर परमात्मा आहे, सद्गुरू आहेत. म्हणून प्रत्येक भक्ताने बघा या निरूपणामध्ये जे कोणी नवीन असतील
त्यांनी विश्वास ठेवायचा असेल ना तर दत्त माऊलींवर ठेवा, सद्गुरूंवर ठेवा. आणि आता दत्त जयंती येणार आहे. या दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही या नामाचा दत्त जयंतीच्या 7 दिवस अगोदरपासून तुम्ही या नामाचा जप केला ना, तुमच्या जीवनामध्ये काही संकल्प करायचे असतील तर ते आजपासून चालू करा. आणि संकल्पपूर्ती जेव्हा तुम्ही दत्त नामाचा जप कराल, आणि जप मात्र कसा करायचा आहे तर बघा, ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः हे शब्द तुमच्या वैखरीतून जेव्हा गुणगान गाऊ ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये एक अशी ऊर्जा निर्माण होईल. आणि ही ऊर्जा तुमची सुखाची निर्मिती करणार आहे. हे प्रत्येकानं लक्षात घेऊन आपल्या या जपाला सुरुवात करावी आणि योग्य मार्गाने या देहाचा बघा, या देहाचं सोनं करून घ्यावं. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.